या बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत देश विदेशातील व्हायरल बातम्या अगदी झटपट सुरुवात करूया। कर नताशा कोलाइन फोकास हिने 131.15 किलो वजनाचा सर्वात मोठा केक ड्रेस तयार केला। याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे। हा केक ड्रेस सध्या चर्चेचा विषय बनतोय। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने 30 वर्ष आणि 266 दिवसांच्या बॉबीला सर्वात वयस्कर कुत्रा घोषित केलाय। तो आतापर्यंतचा सर्वात जुना कुत्रा आहे। बॉबीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। दरीच्या कडेला उभं राहिलं तर कसं वाटेल? हजारो फूट उंचीवरील एका कड्यावरून ही ट्रेन जाते तेव्हा त्यात बसलेल्या प्रत्येक प्रवाशाला हा थरारक आणि तितकाच भीतीदायक अनुभव घेता येतोय। या ट्रेन राईडचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। एखाद्या गोष्टीचा पिच्छा सोडवायला जावं तर नेमकं तेच पुढे येतं। असाच प्रकार एका व्यक्तीसोबत घडलाय। थांबा अशा फिती लावलेल्या असतानाही तो ओल्या सिमेंटवर पाय देऊन जातो आणि त्यातून वाचवण्यासाठी पुढे पुन्हा तीच चूक करतो। कालव्यात पडलेल्या हत्तीची सुटका होण्याची कोणतीही शक्यता नव्हती। मात्र रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने अतिशय हुशारीनं मित्रांच्या मदतीने डोकं लढवून त्याची सुटका केली। ही घटना जी आहे ती श्रीलंकेतील असल्याचं सांगितलं जातं। बाईक चालवताना हेल्मेट घालणं किती गरजेचं आहे हे सर्वांनाच माहिती आहे। मात्र तरीही अनेक जण हेल्मेट शिवाय बाईक चालवताना दिसतात। अशाच एकाला पोलिसांनी अतिशय अनोख्या पद्धतीने हेल्मेटचं महत्त्व समजावून सांगितलं। अगर पुलिस आपको रोकवा रही है ना तो गाड़ी को रोक लो, आपको कुछ नहीं सकता। अब आप ऐसे लेकर के भगा रहे थे, अगर आपका एक्सीडेंट होता आप मर जाते तो कहाँ जाओगे? मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल समोसे विकत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पण खरं ही व्यक्ती अरविंद केजरीवाल नसून त्यांच्यासारखी हुबेहूब दिसणारी दुसरी व्यक्ती आहे। हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय। बर्फाळ रस्त्यावर बस घसरल्याचा व्हिडिओ समोर आलाय। ही बस घसरल्यानंतर समोरून येणाऱ्या अनेक गाड्यांना धडकते। ही घटना कॅनडाच्या कोक्विटालाम शहरात घडली। ज्याचं फुटेज सीसीटीव्ही फुटेज ऑनलाईन समोर आले। एका पहाडी मुलीनं चक्क आशा भोसले यांचं लोकप्रिय गाणं आखो की मस्ती के गाणं जे आहे ते सुरेल आवाजात गायलंय। तिनं आपल्या मधुर आवाजानं नेटकऱ्यांची मनं जिंकली। इस शहर में तुम जैसे एक तुम घोड्याचा 2 पायांवरील डान्स तुम्ही पाहिलाय का? मात्र घोड्यानं 4ही पायांनी उडी मारत डान्स केल्याचं खूप कमी जणांनी पाहिलं असेल। असाच एक घोडा जबरदस्त परफॉर्मन्स करताना दिसतोय। हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल। एका नर व्हिक्टोरिया रायफल पक्षाच्या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय। रागवलेल्या मादीला प्रभावित करण्यासाठी तो डान्स करत तिला खुश करण्याचा प्रयत्न करतो। हा डान्स खरोखरच पाहण्याजोगा। झाडावरून जोरात खाली पडलेला सिंह आणि बिबट्याचा व्हिडिओ जो आहे तो समोर आला। आफ्रिकेच्या जंगलातील हा व्हिडिओ असून खाली पडताच दोघांनी धूम ठोकली। माकडाच्या पिलानं मांजरीला आई समजून मिठी मारली। गमत म्हणजे मांजरीलाही या गोष्टीने काही फरक पडत नाही। उलट ती स्वतःच आपल्या मुलाप्रमाणे त्याच्यासोबत फिरत असते। या दोघांच्या या गोंडस आणि अनोख्या नात्याचा एक छानसा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होताना दिसतोय।
आणि आता मनोरंजन क्षेत्रातील टॉप 18 घडामोडी आपण पाहूया. विद्या बालाने फोटोशूटचा एक व्हिडिओ आपल्या इन्स्टावर शेअर केला. तिच्या या लुकवर चाहते घायल झाले. क्रिकेटर शुभमन गिल त्याच्या मनोरंजक व्यक्तिमत्वामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. नुकतंच त्यानं ईशान किशन आणि युजवेंद्र चहल यांच्यासोबत रोडीज या रियालिटी शोच्या ऑडिशनमधून एक सीन रिक्रिएट केला. शुभमनने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला. शाहरुख खानचा पठाण सिनेमा केवळ भारतातच नाही तर जगभरात दमदार कमाई करतो. या सिनेमातील बेशरम रंग आणि झूम जो पठाण या गाण्याचे डान्स स्टेप्स ट्रेंड झाले असून पॅरिसमधील एका सिनेमा हॉलमध्ये हा ट्रेंड फॉलो केला गेला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हॉलिवूड स्टार सेलेना गोमेजनं विना मेकअप लुक शेअर केला. सेलेनाचा हा सिंपल लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला. हॉलिवूड स्टार कायली जेनरनं आपल्या दुसऱ्या मुलासोबतचा खास व्हिडिओ शेअर केला. कायलीनं देखील इतर सेलिब्रिटींप्रमाणे आपल्या मुलाला मीडियापासून लांब ठेवलं होतं. नुकतंच तिनं मुलाचा फोटो शेअर करत त्याचा चेहरा सर्वांना दाखवला आणि आता आणखी एक खास व्हिडिओ तिनं शेअर केला. अक्षय कुमार आणि इम्रान हाशमी त्यांच्या आगामी सेल्फी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतंच दोघांनी एका इव्हेंटमध्ये हजेरी लावत सिनेमाचं प्रमोशन केलं. यावेळी दोघांनी मैं खिलाडी या गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स केला. अभिनेत्री शमिता शेट्टीचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. शमिताची बहीण शिल्पा शेट्टीनं तिच्या वाढदिवशी खास पार्टीचं आयोजन केलं होतं. दरम्यान केक कटिंग करतानाचा व्हिडिओ समोर आला. प्राजक्ता माळीने एक नवं फोटोशूट केलंय. यात तिचा एथनिक लुक अनेकांचं लक्ष वेधून घेतोय. तिच्या या लुकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला. शमिता शेट्टीच्या बर्थडे पार्टी दरम्यान शिल्पा शेट्टी ग्लॅमरस लुकमध्ये दिसली आणि यावेळी शिल्पानं पापाराझींशी मराठीत संवाद साधला. शिल्पाला सुस्पष्ट मराठीत बोलताना पाहून तिचे चाहते खूप खुश झाले. भारताचा स्टार युवा खेळाडू शुभमन गिल याचं नाव कधी सारा अली खान तर कधी सारा तेंडुलकर सोबत जोडलं जातं. अशातच शुभमन गिल आणि सारा अली खानचा एअरपोर्टवरील एक फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. हा फोटो शुभमन सोबत सारा अली खान असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा शुभमन आणि सारा अली खान यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. दरम्यान शुभमन गिलचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यात सामन्यावेळी स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षकही शुभमन गिल याला हमारी भाभी कैसी हो सारा भाभी जैसी हो असं म्हणत चिडवताना दिसतात. अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. जैसलमेर इथल्या सूर्यगड इथे त्यांचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून ज्या पॅलेसमध्ये त्यांचा विवाह होतोय त्याला खास सजवण्यात आलं. अभिनेत्री जान्हवी कपूरचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशनही कोणापासून लपलेलं नाही. ती फिट राहण्यासाठी दररोज वर्कआउट करते. अलीकडेच तिने जिममधला एक व्हिडिओ शेअर केला. स्टार किड तैमूर अली खान एका बॉक्समध्ये बसल्याचा क्यूट फोटो जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. छोट्या नवाबाचा हा क्यूटनेस पाहून या फोटोवर भन्नाट कमेंट्स येतात.
एव्हरग्रीन दिवा माधुरी दीक्षित सोशल मीडियावरील ट्रेंड नेहमीच फॉलो करताना दिसते. नुकतंच तिनं एक ट्रेंडिंग डान्स स्टेप केलेली आहे. हा व्हिडिओ पाहून माधुरी 55 वर्षांची खरंच आहे का असा सवाल उपस्थित होतो. राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कराडे दिग्दर्शित TDM चित्रपटाचा पोस्टर रिलीज झालेला आहे. 28 एप्रिल 2023ला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला. अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावरती आपल्या ग्लॅमरस लुकमुळे नेहमी चर्चेत असते. पण सध्या चर्चा सुरू होते तिच्या चिकन डान्स स्टेपची. जान्हवीनं क्यूट आणि मजेशीर अंदाजात एक चिकन डान्सची स्टेप केलेली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अभिनेत्री फातिमा सना शेखनं मुंबईच्या रस्त्यांवर खास फोटोशूट केलंय. यात फातिमाचा 70 आणि 80च्या दशकातील रेट्रो लुक पाहायला मिळतोय. फातिमाचे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले. आणि आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचा आढावा आपण घेऊया. चीनने अमेरिकेची हेरगिरी करण्याचं धाडस केलंय, ज्याचा पुरावा गेल्या काही दिवसात पाहायला मिळाला. हेरगिरीसाठी चीनने अमेरिकेच्या आकाशात एक स्पाय बलून सोडलाय आणि यानंतर अमेरिकेत खळबळ उडाली होती. दुसऱ्या महायुद्धात स्टॅलिनग्राडमधील नाझींच्या पराभवाच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त रशियन कम्युनिस्ट नेत्यांनी दफन स्थळावर पुष्पहार अर्पण केला. स्टालिनग्राडला इतिहासातील सर्वात रक्तरंजित युद्ध मानलं जातं, ज्यामध्ये तब्बल 20 लाख सैनिक आणि नागरिकांचा मृत्यू झाला होता. युक्रेन यावर्षी युरोपियन युनियनच्या सदस्यत्वासाठी वाटाघाटी सुरू करण्यास पात्र आहे, असा विश्वास युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी व्यक्त केला. युक्रेन आणि आयोगादरम्यान यावर सामंजस्यपूर्ण चर्चा झाल्याचं ते म्हणाले. पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी इस्रायलच्या दिशेने रॉकेट डागल्यानंतर काही तासांनंतर गाझा पट्टीतील रॉकेट निर्मिती केली जात असलेल्या वर्कशॉपवर विमानांनी हवाई हल्ला केल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे. या हवाई हल्ल्यामध्ये सुदैवानं जीवितहानी झाली नाही. पेशावर शहरात नागरी गटांनी आयोजित केलेल्या शांतता मोर्चात अनेक पोलीस अधिकारी सहभागी झाले. आंदोलकांनी शहरातील दहशतवादी हल्ल्यांचा निषेध केला आणि देशात शांतता प्रस्थापित करण्याची मागणी केली. पाकिस्तानी पोलिसांनी इस्लामाबाद जवळील एका घरावर रात्रभर छापा टाकून एका प्रमुख राजकीय व्यक्तीला अटक केली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून ही अटक केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पेरू देशामधील काँग्रेसने एका आठवड्यात दुसऱ्यांदा निवडणुका मंजूर करण्याचे विधेयक नाकारलेले. माजी अध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांची हकालपट्टी केल्यामुळे सुरू असलेल्या देशव्यापी निषेधांमध्ये नवीन मतदान प्रक्रियेला आमदारांना सामोरं जावं लागतं. उत्तर कोरियाच्या वाढत्या अण्वस्त्रांच्या महत्वाकांक्षेला प्रतिसाद म्हणून दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने पिवळ्या समुद्रावर संयुक्त हवाई कवायत इथे त्यांना 1.5 दशलक्ष वर्ष जुना बर्फ सापडण्याची अपेक्षा आहे. हे नमुने हवामान बदलाचा अभ्यास करण्यास मदत करतील असं त्यांनी म्हटलं. हवाईमध्ये समुद्र किनाऱ्यावर मासेमारीची जाळी, प्लास्टिक पिशव्या आणि इतर सागरी कचरा खाल्ल्यानं मृत झालेला व्हेल आला होता आणि 56 फूट लांब 54,431 किलोग्राम वजन असलेला अजस्त्र व्हेल प्रथम कोईच्या एका खडकावर आढळला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आज त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. त्रिपुराच्या कुमारघाट आणि अमरपूरमध्ये JP नड्डा यांची सभा पार पडते.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन भाजपच्या राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांना अर्थसंकल्पाबाबत माहिती देणार आहेत. संसद भवनाच्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये सीतारामन खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं हजरत निजामुद्दीन परिसरातून 2 आरोपींना अटक केली. यावेळी आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. या गोळीबारात 2 पोलीस जखमी झाले असून आरोपींकडून शस्त्र जप्त करण्यात आली. पंजाबच्या अमृतसरमध्ये मध्यरात्री बीएसएफ जवानांना पाकिस्तानी ड्रोन दिसलं. बीएसएफ जवानांनी पाकिस्तानी ड्रोनवर गोळीबार करत ते खाली पाडलं. 0 लाईन दरम्यान हे ड्रोन जप्त करण्यात आले. उत्तराखंडच्या 4 जिल्ह्यांमध्ये आज हिमवादळ येण्याची शक्यता आहे. चमोली, पिथौरागड, रुद्रप्रयाग आणि उत्तरकाशीत हिमस्खलनाचा इशारा हवामान खात्याने दिला असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले.